अलख निरंजन श्रोते हो, आपल्या सर्वांचे नवनाथ भक्तिसार कथेच्या अध्याय 34 मध्ये स्वागत. श्रोते हो, या अध्यायात आपण पाहणार आहोत वीरभद्राला जीवनदान कसे मिळाले आहे आणि मच्छिंद्रनाथांचा स्वशरीरात प्रवेश कसा झाला आहे, तसेच माणिक हा अडभंगनाथ कसा झाला आहे याविषयीची सविस्तर कथा आपण जाणून घेणार आहोत. तसेच धर्मनाथाला योग दीक्षा प्रदान करण्यात येत आहे, रेवणनाथाची साधना आणि त्याला वरप्राप्ती. श्रोते हो, अतिशय सुंदर असा हा अध्याय असणार आहे. नवनाथ भक्त असताल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अध्यायाला सुरुवात करतोय. श्री गणेशाय नमः. मच्छिंद्रनाथांच्या शरीरप्राप्तीसाठी कराव्या लागलेल्या त्या भयंकर युद्धात महादैत्यांच्या संगतीने आपला वरदपुत्र वीरभद्र जळून गेला, म्हणून भगवान शंकरांना अतिवार दुःख झाले व त्यांचे गुण आठवून ते शोक करू लागले. त्यांना शोकग्रस्त झालेले पाहून गोरक्षनाथांना फार हळहळ वाटू लागली. भगवान शंकरांना विकल्पने रडताना पाहून त्यांनी विचार केला की याच भोलेनाथांनी आपल्याला सर्व विद्यांमध्ये प्रेमळ गुरुप्रमाणे पारंगत केले, तपस्साधनेमध्ये मातेच्या ममतेने संगोपन केले, त्यासाठी त्यांनाही फार परिश्रम घ्यावे लागले. आज तेथे गुरु माता रक्षण करता दुःखात आहेत आणि त्याला दुःख देण्यास आपणच जबाबदार आहोत. त्यांच्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही, किमान त्यांचे दुःख कमी करणे आपल्याला शक्य आहे. ते न करणे म्हणजे कृतघ्नपणा होईल. म्हणून गोरक्षनाथ भगवान शंकरांजवळ जाऊन त्यांची क्षमा मागून म्हणाले की वीरभद्राच्या विरहाने आपण फार व्याकुळ झाला आहात, परंतु वीरभद्राची अस्थी जर मला मिळाल्या तर मी त्यांना संजीवन मंत्राने त्वरित जिवंत करतो. एवढ्या राक्षसांच्या हाडाच्या ढिगातून नेमकी वीरभद्राची हाडे शोधून काढणे अशक्य होते. तरी शंकरांनी एक युक्ती केली. ते गोरक्षाला म्हणाले की वीरभद्र जागृती, स्वप्न, सत्सुप्ती या तीनही अवस्थेमध्ये सतत शिवमंत्र जप करीत असे. तेव्हा मेल्यावरही ज्याच्या अस्थितून शिवजप ऐकायला येतो ती हाडे वीरभद्राची आहेत. अशा रीतीने ज्या अस्थितून शिवजप ऐकायला येतो अशा अस्थी गोळा करून गोरक्षापाशी आणल्या गेल्या. मग गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्राच्या साहाय्याने वीरभद्राला जिवंत केले. वीरभद्र जिवंत होताच उठून उभा राहिला व म्हणाला की कुठे आहेत माझे धनुष्यबाण. तेव्हा शंकरांनी त्याला गप्प केले व घडलेली सर्व घटना सांगितली. ते ऐकून वीरभद्र शांत झाला. त्याने गोरक्षनाथांचे आभार मानले. शंकरांनी दोघांची मैत्री घडवून आणली. वायुचक्रामध्ये फिरत असलेले 72,84,00,000 शिवगणांनी गोरक्षनाथांचा निरोप घेतला आणि स्वस्थानी निघून गेले. श्री गुरु मच्छिंद्रनाथांच्या शरीराचे अवशेष घेऊन गोरक्षनाथ शिवमंदिरात आले. ते सर्व जोडून ते भुयारात त्याचे रक्षण करीत असताना एके दिवशी विक्रमाच्या देहातील मच्छिंद्रनाथ नेहमीप्रमाणे शिवमंदिरात देवदर्शनासाठी आले. त्याने गोरक्षनाथांना आनंदाने जवळ बसून विचारपूस केली. तेव्हा गोरक्षांनी त्यांच्या शरीरासाठी झालेल्या युद्धाची सर्व सत्य घटना वृत्तांत राजाला सांगितला व 12 वर्षांची मुदत संपत आल्याची सूचनाही केली. ते ऐकून राजा वेशधारी मच्छिंद्रनाथांना वाईट वाटले. त्यांनी गोरक्षनाथाला सांगितले की मला स्वदेहात पुनरागमन करण्याची ओढ लागली आहे. त्यासाठी पुत्र धर्मनाथाला राज्याचा उत्तराधिकारी करून मी लगेच येतो असे म्हणून त्वरेने ते राजवाड्याकडे निघून गेले. राजवाड्यात परतल्यावर त्यांनी प्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्याशी राजपुत्राला राज्याभिषेक करण्याविषयी विचार विनिमय केला. पुढे एक शुभ मुहूर्त बघून अत्यंत थाटामाटाने मोठ्या समारंभपूर्वक धर्मनाथाला राज्याभिषेक केला. सर्व प्रजाजनांना मिष्टान्नाचे जेवण, सुवर्णदान प्रजेला करत सवलत वगैरे जनहिताची कामे करून धर्मनाथाच्या राज्यकारभाराचे अवलोकन करून एका महिन्याने मच्छिंद्रनाथांनी समाधानाने शिवमंदिरातील आपल्या स्वदेहात प्रवेश केला. गोरक्षनाथांनी संजीवनी प्रयोग करून तो पूर्ववत केला आणि तो तत्काळ उठून बसला. गोरक्षनाथ व चौरंगीनाथ यांना आनंद झाला. त्यांनी श्री गुरुला वंदन केले व दोघेही मच्छिंद्रनाथाशी गप्पा गोष्टी करत बसले. दुसऱ्या दिवशी नेहमीपेक्षा जास्त दिवस वर आले तरी महाराज का उठले नाहीत म्हणून रेवती राणी शयनगृहात गेली. तिने राजाला उठवण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा तिच्या लक्षात आले की राजाच्या देहातून प्राण निघून गेले आहेत. तिने दुःखाने हंबरडा फोडला. राणीचा आक्रोश ऐकून धर्मनाथ प्रधान मंत्रीगण धावत आले. राजाच्या मृत्यूची बातमी क्षणात राज्यात पसरली. प्रजा दुःखाने आकांत करू लागली. त्रिविक्रमाच्या शवावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. त्यावेळी तेथे मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, चौरंगीनाथ हजर होते. त्यावेळी तेथे मच्छिंद्रनाथांना पाहून राणीला नवल वाटले. पित्याच्या मृत्यूमुळे धर्मनाथ फार दुःखी झाला. त्याने कष्टी होऊन अन्नपाणी वर्ज्य केले व तो उदासवाणी बसून राहू लागला. ते पाहून राणी रेवतीने दहनविधी पार पडल्यावर धर्मनाथाला एकांतात नेले व त्याला त्याच्या पित्याविषयी रहस्य सांगितले. ती म्हणाली, अशा रीतीने मच्छिंद्रनाथच तुझे खरे पिता आहेत. त्यांनी केवळ परकाया प्रवेश केला होता. हे ऐकून धर्मनाथ शांत झाला. त्याने शिवमंदिरात जाऊन सन्मानपूर्वक लवाजम्यासहित पालखीत बसवून तीनही नाथांना राजवाड्यात नेऊन त्यांना नमस्कार केला. त्यांना राजवाड्यात राहण्याची विनंती केली. म्हणून ते 1 वर्षभर तेथे राहिले. त्यानंतर ते तिघेही येती तीर्थयात्रेस निघाले. तेव्हा धर्मनाथही त्यांच्याबरोबर तीर्थयात्रेला येतो म्हणाला. त्याचे सांत्वन करताना मच्छिंद्रनाथांनी सांगितले की मी 12 वर्षांनी परत येईल आणि गोरक्षनाथांकडून तुला जोगदीक्षा देऊन माझ्याबरोबर घेऊन जाईल.
तोपर्यंत तू राज्याचा उपभोग घे, मातेची सेवा करून तिला सुख समाधान दे. मच्छिंद्रांची आज्ञा प्रमाण मानून धर्मनाथ परत फिरला. त्यानंतर तिघेजण प्रवासाला निघाले. प्रयाग तीर्थाहून निघालेले ते तिघेजण गोदावरीच्या किनाऱ्याहून प्रवास करीत असताना तिच्या काठी असलेल्या भामानगरीत आले. प्रवासात अचानक गोरक्षनाथांना माणिक शेतकऱ्याचे स्मरण झाले. त्यांनी त्या संबंधीची मजेशीर प्रसंग मच्छिंद्रनाथांना सांगितला. मग ते तिघेजण त्या शेतात गेले. तेथे आणि समोरचे दृश्य पाहून ते द्विमूढ झाले, कारण माणिक नावाचा तो शेतकरी डोक्यावर ओझे घेऊन निश्चल असा उभा राहून अत्यंत कृश अवस्थेमध्ये अखंड नामस्मरण करीत उभा होता. केसाच्या जटा झालेल्या, नखे वाढली, देह म्हणजे हाडाचा सापळा. त्याची कडक तपश्चर्या पाहून गोरक्षनाथांनी त्याची प्रशंसा केली आणि हाच माणिक आहे असे सांगितले. मग तिघेजण त्याच्या जवळ गेले आणि तपाची सांगता करायला सांगितली. तेव्हा माणिकनाथ म्हणाला की तुम्ही विनाकारण माझी चौकशी करू नका आणि तपात अडथळा घालू नका. तुम्ही येथून ताबडतोब निघून जा. त्याचे हे उद्गार ऐकून मच्छिंद्रनाथांना गंमत वाटली. त्यांनी त्याला कौतुकाने प्रेमाने काही प्रश्न विचारले तरी तो उलटी तरेवाईक उत्तर देत असे. तो आता सरळपणे मार्गावर येणार नाही हे जाणून गोरक्षनाथांनी हलकेच त्याच्या कानाजवळ जाऊन म्हटले की छान, केवढीही कठोर तपश्चर्या, असा तपस्वी मी अद्याप पाहिला नाही. अशा तपस्वी गुरुकडून मला गुरुमंत्र मिळाला तर माझे जीवन कृतार्थ होईल. महाराज, आपण कृपा करून मला गुरुदीक्षा द्यावी. हे बोलणे ऐकून माणिक लगेच उलटे पटकन बोलला, तू एवढा मोठा झालास तरी अद्याप शहाणा झाला नाहीस. तू मला गुरु हो म्हणतोस, त्यापेक्षा तूच का नाही माझा गुरु होऊन अनुग्रह करीत. त्यावर जशी तुझी इच्छा असे म्हणून गोरक्षनाथांनी त्याला तात्काळ लगेच गुरुमंत्र दिला. त्यामुळे माणिक त्रिकालज्ञानी झाला. त्याला सर्व जगत ब्रह्ममय दिसू लागले. त्याने तप सोडले आणि गोरक्षनाथांच्या पायावर लोटंगण घातले. गोरक्षनाथांनी कृपादृष्टीने शक्तिमंत्राने भारलेली सिद्ध विभूती त्याच्या शरीराला लावली. त्यामुळे तो तेजपुंज दिसू लागला, सामर्थ्यवान झाला. गोरक्षनाथांनी त्याला कौतुकाने मच्छिंद्रनाथांकडे नेले. त्यानेही माणिकला प्रेम भराने जवळ घेतले. गोरक्षनाथांकडून नाथदीक्षा देवविली. त्यांच्या विचित्र स्वभावाला अनुसरून मच्छिंद्रनाथांनी त्याचे नाव अडभंग ठेवले. त्याला तीर्थयात्रेसाठी आपल्या बरोबर घेतले. प्रवासाच्या कालावधीमध्ये गोरक्षनाथांनी त्याला सर्व शास्त्रांच्या विद्येमध्ये पारंगत केले. 12 वर्षांनी ते 4 तपस्वी पुन्हा प्रयागला आले. धर्मनाथाला योग दीक्षा प्रदान. धर्मनाथांनी मच्छिंद्रांची आज्ञा पाळली होती. त्यांच्या कारकिर्दीत प्रजा सुखात होती. आपल्या मातेलाही त्यांनी समाधान सुख प्राप्त करून दिले होते. तिचे तो मनापासून सेवा करीत होता. त्याची पत्नी आज्ञाधारक पतिव्रता होती. त्यांना एक पुत्र झाला होता. त्याचे नाव त्रिविक्रम ठेवण्यात आले. मच्छिंद्र, गोरक्ष, चौरंगी व अडभंग प्रयागला आले तेव्हा धर्मनाथ त्यांच्या स्वागत भेटीसाठी त्वरित आला. सन्मानपूर्वक त्यांना राजवाड्यात घेऊन गेला. तेथील मुक्कामात चांगला मुहूर्त पाहून त्रिविक्रमाला राज्याभिषेक केला. धर्मनाथ त्यांच्याबरोबर तीर्थयात्रा करण्यास उत्सुक होता. माघ पुण्यतिथी द्वितीयेला त्याला धर्मबीज असे म्हणतात. त्या दिवशी गोरक्षनाथांनी धर्मनाथास गुरुदक्षा दिली. या समारंभास प्रसाद स्वतः गोरक्षनाथ देत होते. त्यामुळे सर्व देव तेथे प्रसाद ग्रहण करण्यासाठी आले. सर्व प्रजाजन देव प्रसाद ग्रहण करून संतुष्ट झाले. त्यावेळी दरवर्षी असा प्रसाद मिळावा त्यासाठी असा महोत्सवही प्रत्येक वर्षी व्हावायची अशी इच्छा सर्वांनी व्यक्त केली. तेव्हा गोरक्षनाथांनी धर्मनाथाच्या मुलाला प्रत्येक वर्षी असा उत्सव करण्याची सूचना केली. तेव्हापासून ती द्वितीया धर्मनाथ बीज म्हणून विख्यात आहे. दरवर्षी हा उत्सव होऊ लागला. या दिवशी उत्तम सोहळा करून लोकांना भोजन देणाऱ्याच्या घरी रोग, दुःख, दारिद्र्य, संकट, भय, दोष, पीडा यांचा समूळ नाश होईल. तेथे लक्ष्मी वास करील. मनोकामना पूर्ण होतील. संसार सुखा समाधानाचा होईल. हा उत्सव आपापल्या शक्तीप्रमाणे करावा असे गोरक्षनाथांनी कमेयागिरी ह्या आपल्या ग्रंथात प्रतिज्ञापूर्वक सांगितले आहे. असो, प्रयाग येथील कार्य झाल्यावर ते 4ही नरश्रेष्ठ धर्मनाथाला घेऊन तीर्थयात्रेस निघाले. त्यांनी त्याला सर्व विद्या शिकविल्याने ते बद्रिकाश्रमास आले. बद्रिकाश्रमात श्रीशंकरांचे दर्शन घडविले. त्यांच्या हाती त्यांना सोपवून तपश्चर्याला बसविले. 12 वर्षांनी पुन्हा येऊ असे म्हणून सांगितले. त्याप्रमाणे 12 वर्षांनी तीर्थयात्रे येऊन मोठे उद्यापन केले. त्या सोहळ्याला सर्व देवांना निमंत्रित केले होते. त्यांनी उपस्थित राहून धर्मनाथाला अनेक आशीर्वाद आणि वर प्राप्त करून दिले. संतुष्ट होऊन ते सर्व स्वस्थानी गेल्यावर मच्छिंद्रासह सर्वजण तीर्थयात्रेस निघाले. रेवणनाथाची साधना व त्याला वरप्राप्ती. पूर्वी ब्रह्मदेवाच्या वीर्यातून 88,000 ऋषी उत्पन्न झाले. त्या वीर्याचा काही अंश रेवा नदीच्या काठावरील वाळूत पडला होता. त्यामध्ये चमस नारायणाने संचार केला. कालांतराने त्या रेतीतच एक तेजस्वी बालक उत्पन्न झाला. काही वेळाने सहन सारुक नावाचा एक शेतकरी पाणी नेण्यासाठी तेथे आला. तेव्हा त्याचे लक्ष त्या रडणाऱ्या मुलाकडे गेले. त्याला त्याची कणव आली. त्याला घरी आणले आणि आपल्या पत्नीच्या स्वाधीन केले. तिला सर्व हकीकत सांगितली. ते सुंदर तेजस्वी बालक पाहून तिला फार आनंद झाला. तिने त्याला दूध पाजले, माखू घातले आणि पाळण्यात निजविले. रेवा नदीच्या रेवेत म्हणून वाळूत सापडला म्हणून त्याचे नाव रेवणनाथ असे ठेवण्यात आले. रेवण थोडा मोठा होताच आपल्या पिताच्या सहन सारुकाबरोबर शेतात जाऊ लागला. शेतकरी सर्व कामात तरबेज झाला.
आता तो 12 वर्षांचा झाला. एके दिवशी रेवणनाथ भल्या पहाटे उठून बैलांना शेतात चरण्यासाठी नेत असताना योगायोगाने त्याच रस्त्याने श्री गुरु दत्तात्रय गिरनारकडे जात होते. मागून बैल येत आहे म्हणून ते थोडा वेळ थांबले. भल्या पहाटे लखलखीत चांदणे पडले होते. रस्ता स्वच्छ दिसत होता. अंधार नव्हताच. श्री दत्तात्रय मूर्ती रस्त्यात उभे, पायात खडावा, अंगात कौपीन घातलेली, जटा वाढलेल्या, दाढी मिशा पिंगट रंगाची असा त्यांचा वेश होता. त्यांची रेवणनाथाची भेट झाली. दत्तात्रयांना पाहताच रेवणनाथाची स्मृती चाळवली गेली. त्यांना पूर्वजन्माचे स्मरण झाले. त्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला. त्यांच्या पदस्पर्शाने रेवणनाथाच्या अंतःकरणातील ज्ञानदीप प्रकाशमान झाला. त्यांना ब्रह्मज्ञान झाले. आपण परमज्ञानी जगद्वंद्य असे चमस नारायण असून या भूलोकात अज्ञानामुळे असे कृषीकर्मासारखे काबाड कष्ट करून जीवन व्यर्थ कशासाठी करत आहोत असा संभ्रम निर्माण झाला. तेवढ्यात श्री गुरूंनी त्यांना विचारले की बाळ तू कोण आहेस? तेव्हा ते म्हणाले की महाप्रभू, आपल्यामध्ये तीनही देवांचे अंश आहेत. त्यामधील सत्वगुणी महापुरुष नारायण तो मीच चमस नारायण असून या प्रपंचाच्या व्यापात कष्ट करीत आहे. तरी माझ्यावर कृपा करा. मला येथे फार त्रास वाटतो. तरी कृपा करून मला उपदेश देऊन सनात करा. आणि त्याने त्या क्षणी सद्गदित होऊन श्री गुरूंच्या पावन पदकमलांनी मिठी घेतली. त्यावेळी रेवणनाथाचा श्रद्धाळू भाव, दृढ निश्चय पाहून श्री दत्तात्रयांना खूप आनंद झाला. हा चमस नारायणाचा अवतार आहे याची कल्पना गुरूंना होतीच, परंतु त्याच्याकडे तप, ज्ञान, भक्ती, वैराग्य नाही असे असताना याच्यावर पूर्ण कृपा केल्यास अनिष्ट होईल. कारण भक्तिमार्गी झाल्याशिवाय ज्ञान वैराग्य प्राप्त होत नाही असा विचार करून त्यांनी आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला आणि कृपाप्रसाद म्हणून त्याला एक सिद्धीची कला दिली आणि त्याचे समाधान केले. त्या लाभाच्या प्राप्तीने रेवण अतिशय आनंदित झाला आणि बैलांच्या शोधासाठी निघून गेला. हे पाहून दत्तात्रयांनी पुढे प्रस्थान केले. तर अशा प्रकारे श्रोतेहो, हा नवनाथ भक्तिसारचा अध्याय 34 इथे समाप्त झाला आहे. पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत रेवणनाथांची तपश्चर्या, दत्तात्रयांच्या दर्शनासाठी त्याची तपश्चर्या, अभिलाषा आणि दत्तात्रयांचा अनुग्रह याविषयीची कथा जाणून घेऊ. तसेच मृत ब्राह्मण पुत्रांसाठी रेवणनाथाने कैलासाला जाणार आहेत ते आणि मृत ब्राह्मण पुत्रांना जिवंत करणार आहेत. तसेच वटसिद्ध नागनाथांची कथा जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, 40 अध्याय आहेत, 34 झाले आहेत. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जागे व्हा, चॅनलला सबस्क्राईब करा. अतिशय सविस्तररित्या आपण या अध्यायात पाहिले आहे की या अध्यायात आपण एक गोष्ट अशी पाहिली की तुम्हाला मी सांगतोय ती की किमयागिरी या आपल्या ग्रंथात गोरक्षनाथांनी, ही गोष्ट इथे लक्षात घ्या श्रोतेहो. जर आपण हा अध्याय व्यवस्थित ऐकला असेल तर हा उल्लेख मी इथे केला आहे. 10-11 मिनिटाला हा उल्लेख झाला आहे की किमयागिरी ह्या आपल्या ग्रंथात म्हणजेच गोरक्षनाथांच्या ग्रंथात. तर हा ग्रंथ देखील मी आता वाचण्याचा प्रयत्न करणार आहे. बाजारात जर उपलब्ध असेल हा ग्रंथ तर आपल्यासाठी आणि माझ्या ज्ञानासाठी या ग्रंथ जो आहे ह्याचे वाचन आपण नक्कीच करू. कथासार भेटला तर कथासार वाचन करू. पण काय आहे या ग्रंथामध्ये, फार खोलामध्ये सखोल अभ्यास असणार आहे गोरक्षनाथांचा. तर हा ग्रंथ देखील भेटण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि वाचण्याचा देखील प्रयत्न असणार आहे. काही असे रहस्यमय ग्रंथ असतील जे आपल्याला ऐकायचे असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ते मी बाजारात भेटले तर त्याविषयी वाचन करेल. आपल्याकडे श्रोते, आपल्याला दुसरे काहीच काम नाहीये. वर्षभर, आयुष्यभर आपल्याला याच ज्ञानाच्या गोष्टी एकमेकांशी वाटायच्या आहेत, एकमेकांकडून देणे घेणे करायचे आहे आणि ज्ञान जास्तीत जास्त प्राप्त करायचे आहे. आणि देवाचे नामस्मरण हेच कलियुगात एक सोपे साधन आहे मोक्ष प्राप्तीसाठीचे. ते आपल्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे श्रोतेहो. प्राप्त करणे तर शक्य नाही, फार अवघड गोष्टी आहेत, पण आपण प्रयत्न नाही केले तर ते देखील चुकीचे आहे. तर आपल्याला प्रयत्न करायचा आहे, बाकी सगळी गोष्ट वरच्याच्याच हातात आहे. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. अलख निरंजन.